मुंबईत नेस्को सेंटरवर झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असे स्फोटक आरोप केले की ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्यांचा मृतदेह 2 दिवस का ठेवला? हाताचे ठसे घेतले? मृत्यूपत्र का झाकलं? आणि शिवसेनेची काँग्रेसची जवळी कशी झाली? हे सगळं कदमांनी मंचावर सांगितलं. चला सुरू करूया या राजकीय वादळाची कथा आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. गुरुवारी 2 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईच्या नेस्को सेंटरवर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा धूमधडाक्यात साजरा झाला. हजारो शिवसैनिक, ध्वज, ढोल ताशांचा गजर आणि मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. याच मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी एक वादग्रस्त विधान केलं. कदम हे नेते नेहमीच वादग्रस्त बोलणारे, पण मेळाव्यामध्ये त्यांनी जे म्हटलं ते ऐकून शिवसेना उद्धव गटात खळबळ उडाली आहे. मेळाव्यात बोलताना कदम म्हणाले, हे मी जबाबदारीने बोलतोय, मी खूप मोठं विधान करतोय याची मला जाणीव आहे. आणि मग सुरू झाला तो उद्धव ठाकरे यांच्यावरील तोफखाना. सर्वप्रथम कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळीचा मुद्दा उपस्थित केला. बाळासाहेबांचं निधन कधी झालं हे तर सर्वांनाच माहिती आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3:30 बांद्रेतील मातोश्रीवर हृदयविकाराने त्यांच्या आत्मपरिलोकन झालं. मुंबईत थांबली महाराष्ट्र शोकाकुल झाला. पण कदम यांचा आरोप असा की बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर तसाच ठेवला होता. खरंच का? चला तथ्य तपासूया. वास्तविक काय घडलं होतं हे ऐतिहासिक रेकॉर्ड सांगतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेचच अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. त्यांचा मृतदेह 18 नोव्हेंबरला सकाळी शिवाजी पार्कवर नेण्यात आला, जिथे लाखो शिवसैनिकांनी अंतिम दर्शन घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरच अंतिम संस्कार झाले. म्हणजे मृतदेह मातोश्रीवर फक्त एक रात्रीच ठेवला गेला. निधन रात्री झाल्याने सकाळपर्यंत 2 दिवस नाही. पण कदम यांचा सवाल असा, मातोश्रीवर आतमध्ये काय चाललं होतं? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले गेले? ते कशासाठी? हा आरोप ऐकून मंचावरच उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्या वाजवल्या. पण बाहेर उद्धव ठाकरे गटात मात्र संतापाची लाट उसळली. कदम यांनी पुढे डॉक्टरांना बोलवण्याची मागणी केली. ते म्हणाले, बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विचारा ते सत्य काय आहे. बाळासाहेबांच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल सांगायचं तर ते जुलै 2012 पासून आजारी होते. लीलावती रुग्णालयात दाखल झाले. फुफ्फुस आणि अग्नाशयाच्या समस्या होत्या. नोव्हेंबरमध्ये त्यांची तब्येत आणखी खालावली आणि मातोश्रीवरच ICU तयार केलं गेलं. डॉक्टर जलील पारकर हे त्यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार होते. पण हाताचे ठसे घेण्याचा मुद्दा हा तर पूर्णतः नवीन आणि रहस्यमय आहे. कदम यांनी म्हटलं, मातोश्रीवर अशी चर्चा होती की निधनानंतर हाताचे ठसे घेण्यात आले. ते कशासाठी? काहीतरी गुपित आहे का? हे ऐकून मनात प्रश्न पडतात. खरंच काय झाकलं गेलं होतं की हे फक्त राजकीय हल्ला आहे? आणखी एक धक्कादायक मागणी कदम यांनी केली. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र काढा बाहेर. ते म्हणाले, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कधी केलं गेलं, त्यावर कोणाची सही होती, हे सगळं जाहीर करा. बाळासाहेब हे शिवसेनेचे संस्थापक होते. त्यांचा वारसा उद्धव ठाकरे यांच्याकडे आला. पण राजकीय वारसा हक्काबद्दल नेहमीच चर्चा असते. कदम यांनी स्पष्टपणे म्हटलं, उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा हक्क नाही. ते बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देतात. हे शब्द मेळाव्यात घुमले आणि शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे जोर से बोलो असा नारा दिला. मित्रांनो, कदम यांचा हल्ला इथे थांबला नाही. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री पदाचा हव्यास असल्याचा आरोप केला. उद्धवांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना सोडून काँग्रेस सोबत जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधली असं ते म्हणाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा मित्रपक्ष झाला आणि उद्धव मुख्यमंत्री झाले. पण 2022 मध्ये शिंदे गटाने बंड करून सत्ता काढली. कदम यांनी हा देखील मुद्दा काढला. सध्या उद्धव राज ठाकरे यांच्याकडे भिकेचा लोटा घेऊन जातात. 30 वर्ष फक्त टक्क्यांचं राजकारण केलं. आणि मुंबई महापालिकेची गोष्ट, उद्धव काळात महापौर शिवसेनेचा असूनही शिवसैनिकांना महापालिकेत जायचा अधिकार नव्हता. ते काय राजकारण आहे? हे आरोप ऐकून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे गटाकडून अद्याप प्रत्युत्तर आलेले नाही.
पण सोशल मीडियावर भडकाऊ टिप्पण्या सुरू झाल्या आहेत. कदम यांचे बोलणे म्हणजे केवळ वैयक्तिक हल्ला की शिवसेनेच्या अंतर्गत युद्धाचा नवीन अध्याय? बाळासाहेबांचा वारसा कोण जपतोय, शिंदे गट की उद्धव गट? हे प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात गाजतील. मित्रांनो, रामदास कदम यांचे हे आरोप खरंच खळबळजनक आहेत, पण सत्य काय आहे ते वेळच सांगेल. तुम्हाला हा भाग कसा वाटला? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायलाही विसरू नका बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.